जय महाराष्ट्र. मित्रो, आर-टी प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा म्हणजेच विद्यार्थी नोंदणी ही 17 फेब्रुवारी म्हणजे आज दुपारी 5च्या नंतर सुरू झालेली आहे. सर्व पालकांना ज्याची प्रतीक्षा होती ती आता गोष्ट सुरू झालेली आहे. त्यामुळे पालकांना सगळ्यात अगोदर विनंती आहे, की गडबड, गोंधळ होऊ देऊ नका. फॉर्म सुरू झालेले आहेत. फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह बेसिसवरती फॉर्म नाहीये. म्हणजे अगोदर भरला तर तुमचा अगोदर नंबर लागेल असं काही नाहीये. बातमी ही आहे, की त्या वेबसाईटमध्ये कसल्याच बदल घडवले गेलेले नाहीयेत. मी स्वतः लॉग इन करून पाहिलेलं आहे. मागच्या वर्षी जसं वेबसाईट होती त्याच वर्षी त्याचप्रमाणे यावर्षी वेबसाईट आहे. त्यामुळं 1 किलोमीटरचा नियम लागू होतोय का? तो येणाऱ्या काही वेळातच तुम्हाला लक्षात येईल. आणि त्यासोबतच कागदपत्र अपलोड करण्याची ही मुभा अद्यापही या वेबसाईटवरती दिलेली नाहीये. कदाचित वेबसाईटचं कामही चालू आहे, कारण फर्स्ट पेजवरती Google मॅप अजूनही दाखवत नाहीये. परंतु मी तुम्हाला रजिस्ट्रेशन, तुमची नोंदणी करून ठेवायची असेल, बेसिक माहिती तुम्हाला तुमच्या पाल्याची भरून ठेवायची असेल, तर तिथपर्यंतचा एक व्हिडिओ बनवलेला आहे. मी आता लागलीच तो व्हिडिओ लाईव्ह करतोय. परंतु तो व्हिडिओ पाहण्याच्या पूर्वी तुम्हाला आणि फॉर्म भरण्याच्या पूर्वी तुमच्यासोबत कोणकोणती कागदपत्र पाहिजे? तर सगळ्यात अगोदर तुमचं जन्माचा दाखला, पाल्याचा जन्माचा दाखलाच घ्या. आधार कार्ड घेऊ नका. पाल्याचा जन्माचा दाखला घ्या. त्याच्यानंतर पालकांचं इन्कम सर्टिफिकेट असेल तर इन्कम, कास्ट असेल तर कास्ट सोबत ठेवा. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही एकल महिला असाल, घटस्फोटित असाल, एच-आय-व्ही बाधित किंवा हँडिकॅप असेल, ते कुठलं कॅटेगरीमधलं आहे त्याचं कॅटेगरीचं सर्टिफिकेट सोबत ठेवा. आणि रेंट अग्रीमेंट असेल तर रेंट अग्रीमेंट सोबत ठेवा. इतके 3 ते 4 कागदपत्र तुम्हाला सोबत बाळगायचे आहेत. अद्यापही कागदपत्र कुठलंच अपलोड करायची गरज नाहीये. त्यामुळं निवांत बसून तुम्ही, मी जे स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगतोय, मोबाईल नंबर तोच वापरा, अचूक फॉर्म भरा. मी तुमच्यासोबत शेवटच्या स्टेपपर्यंत राहणार आहे. परंतु आता जो आहे तो पार्ट 1 आहे. कारण अजूनही वेबसाईटवरती Google मॅपचं लोकेशन फाइंड होत नाहीये. त्यामध्ये डेव्हलपमेंट चालू आहे. ती लवकरच सुरू होईल आणि जसंही सुरू होईल ते मी बनवेल. आणि तोपर्यंत तर तुम्ही या पहिल्या स्टेपचा तर तुम्ही फॉर्म कंप्लीट करून ठेवा. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला Googleवरती आर-टी टाईप करायचं आहे. पहिली वेबसाईट आहे आर-टी 25% ॲडमिशन, त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन टॅबवरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर 2 सेक्शन्स आहेत, पण न्यू रजिस्ट्रेशनचा जो टॅब आहे त्याच्यावरती क्लिक करा. यामध्ये जिल्हा निवडा. त्याच्यानंतर तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट हातात घ्यायचं आहे. बर्थ सर्टिफिकेटप्रमाणेच पाल्याचं आधी आडनाव टाकायचं आहे. बर्थ सर्टिफिकेटवर जेही स्पेलिंग असेल ती आडनाव अचूक जशास तसं टाका. त्यानंतर पाल्याचं नाव टाका आणि त्याच्यानंतर वडिलांचं नाव, हे स्पेलिंग बर्थ सर्टिफिकेटप्रमाणे. त्यानंतर मेल फिमेल जेंडर निवडा आणि मग जन्मतारीख जी काय आहे, जी बर्थ सर्टिफिकेटवर असणार आहे ती जन्मतारीख अचूक टाका. आता ही जन्मतारीख टाकल्यानंतर तुम्हाला पॉपअप मेसेज येईल की इतकं इतकं वय आहे, आणि जर वय बसत असेल तर पुढं जाईल, नाही तर तुम्ही पात्र नाही आहेत म्हणून कळेल. त्यानंतर कॅप्चा दर्ज करायचा आहे आणि हा कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला एक मोबाईल नंबर ठेवायचा. हा मोबाईल नंबर तुमचा शेवटच्या प्रक्रियेपर्यंत तुमच्यासोबत असला पाहिजे, तसाच मोबाईल नंबर ठेवा. परत एकदा उजळणी करून घ्या, रिव्हिजन करा की तुमचं फॉर्म भरलेला स्पेलिंग्स बरोबर आहे, डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का. हे असेल तर ओकेवरती क्लिक करून सबमिट करा. अशा प्रकारे एक लाल कलरमध्ये वरती तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर येऊन जाईल. तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि त्याच्यानंतर जो दुसरा भाग आहे त्या दुसऱ्या भागामधले त्याला पेस्ट करायचं आहे, ज्याचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता या ठिकाणी हा नंबर तुम्ही पेस्ट करा किंवा लिहा, किंवा हा नंबर SMS द्वारेही तुम्हाला मिळालेला आहे. आता पासवर्डसाठी तुम्हाला महाएडू नावानं एक SMS आला असेल, टेक्स्ट मेसेज, त्याच्यावरती तुमचं पासवर्ड असेल. हा पासवर्ड तुम्हाला दर्ज करायचा आहे आणि लोड कॅप्चा करा, तरच कॅप्चा येईल. सुरुवातीला कॅप्चा येणार नाही. तर कॅप्चा टाकल्यानंतर परत एकदा तुम्हाला विचारलं जाईल इथं. त्यामध्ये तुम्हाला परत एकदा तो SMS आलेला OTP टाकायचा आहे, जो वन टाईम फर्स्ट टाईम दिलेला OTP आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड सेट करायचा आहे. पहिल्यांदा तुमची जी इच्छा आहे त्या इच्छुक पासवर्ड तुम्ही सेट करा, त्याला परत एकदा कन्फर्म करा आणि सेव्ह करा. अशा प्रकारे वन टाईम फर्स्ट टाईम आलेला पासवर्ड चेंज होऊन तुमच्या इच्छुक पासवर्ड सेट झालेला आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला परत एकदा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि पुन्हा तुम्ही सेट केलेला पासवर्ड, त्याच्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे आणि परत एकदा लॉग इन करायचं आहे. तर कॅप्चा चुकला तर परत असं येईल, परत डबल तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा दर्ज करून परत एकदा लॉग इन करणं गरजेचं आहे. हा पासवर्ड आणि युजर ID शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहिला पाहिजे. SMS असतंच ते, पण कुठं लिहून ठेवा जर तुम्हाला लक्षात राहत नसेल. तर लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस येणार आहे. या ठिकाणी सगळ्यात अगोदर तुम्हाला मराठीत हे नाव आलं पाहिजे आणि मराठीत नाव अचूक येण्यासाठी Google इनपुट टूल्सचा वापर मी करतोय, किंवा तुम्ही ते मराठी संगती म्हणा किंवा आणखीन कुठले सॉफ्टवेअर्स तुम्ही वापरू शकता. आता मराठीत जसं नाव आहे, आडनाव आहे, सगळ्यात अगोदर पाल्याचं आडनाव, त्याच्यानंतर पाल्याचं नाव काय आहे ते जसं मराठीत काना, मात्रा, उकार बर्थ सर्टिफिकेटवर आहे त्याचप्रमाणे टाका.
त्याच्यानंतर दुसऱ्या रकान्यामध्ये परत एकदा आडनाव आहे. या ठिकाणी आईचं नाव टाकायचं आहे तुम्हाला. जन्म दाखल्यावरती पाल्याच्या आईचं नाव जे काही स्पेलिंग असेल ती स्पेलिंग अगोदर इंग्लिशमध्ये भरून घ्या. सगळ्यात अगोदर इंग्लिशमध्ये पूर्ण भरून घ्या, त्याच्यानंतर मराठी ट्रान्सलेट करा, म्हणजे गोंधळ होणार नाही. त्याच्यानंतर पाल्याच्या वडिलाचं नाव बर्थ सर्टिफिकेटप्रमाणे आणि त्याच्या वडिलांच्या वडिलांचं नाव बर्थ सर्टिफिकेटप्रमाणे. आता पुन्हा मराठी संगती किंवा गुगल इनपुट टूल्सचा वापर करून तुम्ही मराठीमध्ये काना मात्रा न चुकता अचूक या ठिकाणी हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. हा पूर्ण फॉर्म भरताना तुम्हाला बर्थ सर्टिफिकेटच्या हिशोबानंच भरणं आहे. मराठी संगतीचा किंवा गुगल इनपुट टूल्सचा जर काही तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला तो कमेंटमध्ये सांगा, मी ते तुम्हाला कसं करायचं ते सांगेन. त्यानंतर तुमचं जन्मतारीखला आलेला आहे, जन्मतारीख आलेली आहे. त्याच्यानंतर इथं विचारते की तुम्ही ऑप्शन्समध्ये जनरल आहात, ऑर्फन आहात की डिवोर्सी आहात की सिंगल मदर आहात. जे काही कॅटेगरी आहे, जनरल म्हणजे आईवडील सोबत आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला पत्ता टाकायचा आहे. पत्ता टाकताना काळजी घ्या की तुमचं जर रेंट ॲग्रीमेंट असेल तर रेंट ॲग्रीमेंटसोबत ठेवा. जर घर स्वतःचं असेल तर तुमचं आधार कार्डसोबत ठेवा. त्यावरती जसा ॲड्रेस आहे पूर्ण डिटेल म्हणजे घराचं नाव, प्रॉपर्टी नंबर, टॅक्स नंबर, सर्वे नंबर ते सगळं तिथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर रस्ता, स्ट्रीट ज्याला आपण म्हणतो तो टाकायचा आहे. स्ट्रीट नसेल तर काही खून असेल, लँडमार्क असेल ते टाका, किंवा लोकॅलिटी असेल तर लोकॅलिटी टाका. आणि त्याच्यानंतर तुमचा जिल्हा आलेला आहे, त्याच्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर URC कोड. आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी बरेच सारे तालुक्यात लोकेशन्स असतात, त्यामुळे URC कोड्स भरपूर असतात. तर तुमचा एरियाचा जो काही URC कोड आहे तो URC कोड तुम्ही अचूक निवडणं गरजेचं आहे. URC कोड चुकला तर तुमचा गुगल मॅपवरचा नकाशामध्ये नंबर येणार नाही. आता हा URC कोड निवडल्यानंतर परत एकदा तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं आहे अगोदर, आणि सेव्ह केल्यानंतर मग तिथं गुगल मॅप दिसणार आहे तुम्हाला. मग गुगल मॅपवरती गेल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे अजूनही गुगल मॅप सुरू झालेला नाही आहे. जसंही सुरू होईल तसं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगेन. धन्यवाद.